नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा माझ्या सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एस-एन-ए स्पर्श प्रणालीवर शाळेचे होल्डिंग अकाउंट कसे ॲड करायचे हे आपण पाहिलं. आता यापुढे आपण शाळेच्या या एस-एन-ए स्पर्श अकाउंटवरून, या प्रणालीवरून आपण एखाद्या पुरवठादाराकडून आपण एखाद्या साहित्याची खरेदी केली असल्यास, त्यास एस-एन-ए स्पर्श प्रणालीतून पैसे पाठवण्यासाठी त्याला ॲड कसं करायचं आहे किंवा एखादा लहान व्यापारी असेल, लहान पुरवठादार असेल आणि त्याच्याकडे पॅन किंवा टॅन नसेल, तर त्यास देखील ॲड कसं करायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात एस-एन-एस स्पर्श प्रणालीवर व्हेंडर ॲड कसा करायचा किंवा जो ऑलरेडी मॅप असलेला व्हेंडर आहे, त्यास पैसे कसे पाठवायचे याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरला या ठिकाणी ओपन करतोय. आता बऱ्याचदा इथे आपल्याला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे याचे पॉपअप्स आपल्याला अलो करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही वेबसाईट अतिशय सुंदर चालेल. आता इथे आल्यानंतर आपल्याला Google सर्चमध्ये एस-एन-ए स्पर्श असं टाकायचं आहे. येणारा जो पहिला रिझल्ट आहे एस-एन-ए-पी फायनान्स डिपार्टमेंट ही जी वेबसाईट आहे snap.mahakosh.gov.in यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि तिथेच आपल्या WhatsApp ग्रुपची देखील लिंक असणार आहे. याबाबतीत काही शंका असेल तर आपण WhatsApp ग्रुप जॉइन करून त्या ठिकाणी तुम्ही काही प्रश्न विचारून त्याचं शंका समाधान करू शकता. तसेच त्या लिंकला क्लिक करून, जी वेबसाईटची लिंक आहे तिला क्लिक करून आपण या पेजवर येऊन जाणार आहात. इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 2 लॉग इन आहेत उपलब्ध. त्यामध्ये एक चेकर लॉग इन आहे आणि एक मेकर लॉग इन आहे. ज्याला आपण आता फायनल अकाउंट आणि ड्राफ्ट अकाउंट असे 2 अकाउंट या ठिकाणी आपण याचे उल्लेख करत आहोत. तर आपल्याला मेकर अर्थातच शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, जे ड्राफ्ट लॉग इन आहे, त्या ड्राफ्ट लॉग इन आपल्याला सर्वात पहिलं करायचं आहे. त्यासाठीचा जो युजर आयडी तो दोन्ही केसमध्ये चेकरला आणि मेकरला युजर आयडी सेम आहे. फक्त या ठिकाणी जे पासवर्ड आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे आपण जो पासवर्ड टाकतोय तो मेकर लॉगिनचा असला पाहिजे, ड्राफ्ट लॉगिनचा असायला हवा. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. इथे युजर आयडी टाका, पासवर्ड टाका. खाली एक गणित दिलेलं आहे, एक मूलभूत क्रियांचं. ते गणित चं उत्तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचं लॉग इन झालेलं असेल. हे लॉग इन चेक करण्यासाठी इथे बघा उजव्या कोपऱ्यामध्ये ड्राफ्ट म्हणजेच मेकर लॉग इन आपलं झालेलं आहे आणि आपण मागे जसं डावीकडील या जो हॅम्बर्ग मेनू आहे, यामध्ये आपल्याला 3 नंबरचा जो ऑप्शन आहे पेई यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनाला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर मागील जे आपण होल्डिंग अकाउंट ॲड केलेलं होतं त्याची एक लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि जसं की ॲड न्यू, ऑल, अप्रूव्ड, पेंडिंग याबाबतही मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे की आपल्याला ॲड न्यूमधून आपण व्हेंडर ॲड करू शकतो. जितके काही आपण आत्तापर्यंत अकाउंट ॲड केलेले आहेत ते इथे ऑलमध्ये दिसतील, जे अप्रूव्ह झाले ते इथे दिसतील. जे पेंडिंग आहेत आणि जे रिजेक्ट आहेत त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता आपल्याला नवीन एक पुरवठादार आहे. कोणत्याही प्रकारचा पुरवठा त्याच्याकडनं आपण साहित्य खरेदी केलं असेल आणि त्याला आपल्याला या एस-एन-ए-पी या पोर्टलद्वारे पैसे पाठवायचे आहेत. त्यासाठी त्याला आपल्याला ॲड करणं गरजेचं आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो, की आपण जेव्हा पी-एफ-एम-एस प्रणाली वापरत होतो, त्यावेळेस आपण त्या व्हेंडरला सर्वात पहिलं ॲड करायचो आणि बँक त्याला 3 ते 4 तासानं ॲक्टिव्ह किंवा तो जो अकाउंट आहे तो व्यवस्थित त्याचा व्हेंडर तयार झालेला आहे, याबाबतीत आपल्याला तिथे माहिती मिळत होती. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला पी-एफ-एम-एस प्रणालीवर देखील जर तोच व्हेंडर असेल, तर खात्री करायची आहे किंवा इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जेव्हा आपण तो अकाउंट ॲड करणार आहोत, त्याच्यातल्या एकही अंक चुकता कामा नये. जर तो अंक चुकला, तर कदाचित ते पैसे, ते पेमेंट दुसऱ्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे आपल्याला याची अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण मेकर लॉगिनवरून त्याचा आयडी डिटेल भरतो आणि ते चेकर लॉगिनला देखील जातं आणि तिथून त्याला अप्रूव्हल मिळतं. दोन्हीही वेळी आपल्याला खाते तपासायचे आहे, जेणेकरून चुकीच्या ठिकाणी ते पेमेंट जायला नको. तर आता आपण पाहूयात तो व्हेंडर ॲड कसा करायचा. इथे ॲड न्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे रजिस्ट्रेशनसाठीचा एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. इथे
सिलेक्ट पेयी टाइप हा जो पेयी टाइप आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतायत. ज्याच्यातलं हे होल्डिंग अकाउंटच्या बाबतीत आपण ऑलरेडी शाळेचं होल्डिंग अकाउंट या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि हे वर्षातनं एकदाच करायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर जास्त आपल्याला काम नाही. परंतु व्हेंडर वेळोवेळी आपला वेगवेगळा असेल तर आपल्याला हा व्हेंडर कायम बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता आपण पहिली प्रोसिजर पाहूया, की असा व्हेंडर आहे मोठा व्हेंडर आहे ज्याचं पॅन डिटेल्स आहे, संपूर्ण माहिती त्याच्याकडे आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीकडून, त्या पुरवठादाराकडून, त्या व्हेंडरकडून आपल्याला त्याच्या बँकची डिटेल्स अगोदर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यावी लागेल आणि ती घेऊनच आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. थोडक्यात कच्ची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये त्याचा पॅन कार्ड आहे, नाव आहे, आय-एफ-एस-सी कोड आहे, अकाउंट नंबर आहे, बाकी ॲड्रेस डिटेल आहे, मोबाईल नंबर आहे. ह्या सगळ्या बाबी आपल्याला त्याच्याकडून कच्च्या माहितीच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे अगोदर आवश्यक असलं पाहिजे. तसेच त्याच्या कॅन्सल चेकबुकची अ, अ, एक फोटो किंवा त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो तो देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे. इतकी सगळी कच्ची माहिती आपल्याला सर्वात पहिलं घेणं आवश्यक आहे. आता मी या ठिकाणी ती ऑलरेडी घेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे मी या ठिकाणी व्हेंडर या नावाला ऑप्शन क्लिक करतोय. इथे त्या व्हेंडरचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे पेयी नेममध्ये त्याच्या अकाउंटवर, त्याच्या बँकेच्या पासबुकवर त्याचं जसं नाव आहे, त्याच प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. काही व्यक्ती त्याच्या दुकानच्या नावानं त्यांचं नाव असतं. जसं बँकेच्या पासबुकवर नाव असेल, तसं सेम टू सेम नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे आय-एफ-एस-सी कोड टाकायचा आहे आणि त्याचा अकाउंट नंबर देखील या ठिकाणी टाकायचा आहे. आय-एफ-एस-सी कोड आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला इथे बँकेचं नाव, ब्रांच नेम ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्हाला त्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो काही असेल तो. त्यानंतर तुम्हाला अकाउंट टाइपमध्ये त्याचं जे अकाउंट आहे, त्या कच्च्या माहितीमध्ये सुद्धा त्याचा अकाउंट टाइप तुम्हाला खात्रीपूर्वक विचारायचं आहे, की तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे की करंट अकाउंट आहे. त्यामुळे योग्य ती माहिती तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि तो अकाउंट टाइप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर हे सेव्हिंग अकाउंट आहे, मी तिथे टाकतोय. त्यानंतर त्या पुरवठादाराचा जो काही पत्ता असेल, तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्याची शिटी, त्यानंतर पिन कोड, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी कंपल्सरी नाही, तो टाकला नाही तरी चालेल, असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर इथे आपल्याला जो काही त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो किंवा त्याच्या त्याच्या चेकबुकच्या कॅन्सलचा एक फोटो आपल्याला आवश्यक आहे आणि त्याची साईज 50 केबी पर्यंत असायला हवी आणि ती ऑलरेडी आपण आपल्याला ती साईज कमी करायची असेल, तर इथे हा जो निळ्या रंगामध्ये कंप्रेस पी-एन-जी दिसतंय, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती वेबसाईट ओपन होईल. इथे सिलेक्ट इमेजला क्लिक करायचं आहे आणि जो काही चेकचा फोटो असेल, तर फोटोला सिलेक्ट करायचा आहे. इथे याला ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर तो खाली येईल. त्याची साईज ऑलरेडी इथे 50 केबी पर्यंत सिलेक्ट केलेली आहे. आपल्याला फक्त इथे डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तो जो फोटो आहे, तो तुम्हाला डाउनलोड झालेला दिसेल. तर अशा पद्धतीनं तो डाउनलोड्समध्ये आता डाउनलोड झालेला आहे. आपण या वेबसाईटला क्लोज करतोय आणि चूज फाईलला क्लिक करून डाउनलोड्समध्ये तो जो फोटो आहे, तो इथे डाउनलोड झालेला आहे. याला आपण सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर याला पुन्हा ओपन करतोय आणि अशा पद्धतीनं तो इथे बघा, इथे नाव टाकलेले जे आहे ते तुम्हाला येईल. हे झाल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते जे अकाउंट आहे ते अशा पद्धतीनं इथे ॲड झालेलं दिसेल. इथे पुन्हा आय-एफ-एस-सी कोड, अकाउंट नंबर, अकाउंट टाइप, त्यानंतर बाकीची सगळी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. स्टेटसमध्ये पेंडिंग असं पद्धतीनं आपल्याला दिसेल. म्हणजे थोडक्यात काय, की मेकर लॉगिनवरून ड्राफ्ट लॉगिनवरून आपलं हे व्हेंडर ॲड झालेला आहे आणि तो आता फायनल पेयी रजिस्ट्रेशनसाठी तो आता फायनल अकाउंटला गेलेला आहे. आता तो आपल्याला जे फायनल अकाउंट आहे, म्हणजेच जे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचं अकाउंट आहे, त्याला आपल्याला लॉग इन करून याला अप्रूव्हल द्यावं लागेल. त्यापूर्वी आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. ॲड न्यूला पुन्हा आपण क्लिक करतोय. आता या ठिकाणी एखादा पुरवठादार असा आहे, की त्याच्याकडे पॅन नाहीये, टॅन नाहीये, कोणत्या प्रकारची जी कंपल्सरी माहितीमध्ये पॅन आपल्याला कंपल्सरी आहे, परंतु पॅन त्याच्याकडे नाही आहे. अशा वेळी आपण काय करणार आहोत, हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे विथआऊट पॅन टॅन यावर क्लिक करणार आहोत आणि इथे आपल्याला जो पे कॅटेगरी आहे, त्या पेयी कॅटेगरीमध्ये पुन्हा या ठिकाणी व्हेंडर निवडायचा आहे.
हे जे लहान व्हेंडर्स असतील, यामध्ये फार्मर्स आहे, व्हेंडर्स आहे, IHHL आहे, हाऊस ओनर पेमेंट आहे, शेड्यूल ट्राईबमधली व्यक्ती आहे. अशा बऱ्याच कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. यापैकी आपल्याला जर यापैकी नसेल तर रेग्युलर व्हेंडर असेल, तर याला व्हेंडर सिलेक्ट करायचा आहे. आता पहा या ठिकाणी पॅन कंपल्सरी नाही. इथे पॅन किंवा टॅन टाकला नाही तरी चालेल. पेई नेम टाका, IFSC कोड टाका, अकाउंट नंबर टाका. बाकी डिटेल्स तुम्हाला जी आहे ती भरावी लागणार आहे आणि शेवटी सबमिट करावं लागणार आहे. आता आणखी एक माहिती आपण या ठिकाणी पाहतोय, की समजा एखादा व्हेंडर आहे, रेग्युलर व्हेंडर आहे आणि त्या व्हेंडरला आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता आपण इथं त्याची संपूर्ण माहिती टाकतोय आणि ही सगळी माहिती जेव्हा आपण IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकू, त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक तो मॅप झालेला आहे असं आपल्याला दिसेल. त्यासाठी इथे मी अगोदर माहिती टाकून घेतो. सिक्युरिटी रिझनमुळे ही माहिती मी ब्लर करत आहे. आता आपण या ठिकाणी फक्त IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकला आहे. हे टाकल्यानंतर जो ऑलरेडी रजिस्टर्ड पेयी आहे, त्याचा पेयी रजिस्टर लिस्टमध्ये ऑटोमॅटिक अशा पद्धतीने तुम्हाला त्याची सगळी माहिती दिसेल आणि हा पेयी कोणी रजिस्टर केलाय त्याचा अकाउंट आयडी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि जर तुम्हाला हा आयडी डायरेक्टली यूज करायचा असेल, तर तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट इथे शेवटी सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता इथे दोन्ही नंबर आपले ॲड झालेले आहेत. यानंतर आता आपल्याला ड्राफ्ट जे लॉगिन आहे त्याला लॉग आउट करायचं आहे. लॉग आउट या बटनाला क्लिक करतोय आणि यानंतर आपल्याला चेकर लॉगिन करायचं आहे. चेकर लॉगिन केल्यानंतर आपल्याला जे आपण ड्राफ्ट लॉगिनला रजिस्टर केलेले जे पेयी आहेत त्यांना आपल्याला आता अप्रूव्हल द्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा लॉगिन या बटनाला क्लिक करतोय आणि इथून आपल्याला जे अध्यक्षांचं अकाउंट आहे त्यांना आपल्याला इथे लॉगिन करायचं आहे. आता या ठिकाणी लॉगिन झाल्यानंतर आपण पुन्हा पाहतोय, की फायनल अकाउंटनं आपण लॉगिन केलंय. लॉगिन केल्यानंतर आपण ज्या रजिस्टर केलेले पेयी आहेत त्यांना आता आपल्याला अप्रूव्हल द्यायचं आहे. त्यासाठी इथे मी पुन्हा या पेयी या ऑप्शनला येतोय. इथे आल्यानंतर अप्रूव्ह यावर मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर मी ज्या अकाउंट पाठवले होते ते या ठिकाणी येतील आणि याला या अकाउंट नंबरच्या खाली जो निळा रंग आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण भरलेला फॉर्म या ठिकाणी पाहायला भेटेल आणि ते सर्वात शेवटी रिजेक्ट आणि अप्रूव्ह. आता हे करण्यापूर्वी आपल्याला सर्वात अगोदर जे आपण माहिती पाठवलेली आहे ती बरोबर आहे की नाही, तो जो अकाउंट नंबर आहे तो बरोबर आहे की नाही, तो पुन्हा एकदा खात्री करायची आहे. चेकरचं लॉगिन देखील आपणच करत असल्यामुळे दोन्हीही बाबतीत आपल्याला माहिती आहे. परंतु पहिल्या मेकर लॉगिनवरनं आपल्याकडून जर चुकीने एखादा आकडा जर चुकला, तर त्याची खात्री आपण पुन्हा एकदा या ठिकाणी करू शकतो. खात्री झाल्यानंतर आपल्याला अप्रूव्ह या टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं हा अकाउंट आपलं अप्रूव्ह झालेलं या ठिकाणी दिसेल. स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता, की रजिस्ट्रेशन अप्रूव्हड. तर हे दोन्ही जे आपण पाठवलेले अकाउंट आहेत ते आपण अप्रूव्ह करून घेतलेले आहेत आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पुरवठादारांना जे आलेले पैसे आहेत ते कशा पद्धतीनं पाठवायचे, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावा लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या बाबती SNS स्पर्शचे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळतील आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.